कितना हुआ? हे पैसे राजू. पाली मार्गे पण गेलो असतो पण ती फील नाही येत आपल्याला. जेव्हा आपण वडखळ किंवा मुंबई गोवा पळसे फाट्यावरून जातो तेव्हा असा फील होतो की आपण कोकणात जातोय. खूप सुंदर वाटतं. हा ब्रिज बघा ना वडखळचा. सही यार. आणि जी गाडी पळवायला पण धमाल आली ना, काय सांगू तुम्हाला. आपण चाललो हळदीला आणि आता ओमने काय बँजो पण नाही ठेवलाय आणि डीजे पण नाही ठेवलाय. तर आपण आता इथे स्पीकर घेतोय. त्यासाठी स्पीकर घेतो. मुंबई गोवाचं पण काम आता जोरदार चालू आहे. फक्त व्यवस्थित काम करा, पुन्हा खराब नको व्हायला. आणि नागोठणे येथे पाहू शकता ना, तर इथेही पुलाचं बांधकाम चालू केलंय. नाही तर पहिला वाहतूक पूर्ण तिकडूनच वळवलेली. आता प्रॉपर सर्व्हिस रोड पण बनवलेत सरकारने. शेवटीला मुंबई गोवा हायवेचं काम मनावर घेतलं की काय. एक खड्डा नाही दिसलाय मला आतापर्यंत. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हा आहे टोल. तारोडा टोल प्लाझा इंदापूरच्या अगोदर आहे. आणि इथे ना डायव्हर्जन. तर तुम्ही पाहू शकता ना, इथे पूर्णपणे ट्रॅफिक लागली आहे. इथे आहे इंदापूर. मित्रांनो, इंदापूर मध्ये आहे आणि काम चालू आहे पूर्ण रोडचं. त्यामुळे 100 मीटरचा पॅच वळवला गेला आहे. तर असं जात होतो आणि सुंदर असं आम्हाला दृश्य दिसलं कोकणातलं. वा, हे पहा भात लावलाय आणि इतकं छान वाटतंय ना हे. असं आम्ही आलो आणि बोललो ऋषीला आता थांब, इथे एक फोटो तरी झालाच पाहिजे. छान असा व्ह्यू भेटला. मग आम्ही फोटो काढत बसलो आणि बराच टाइम झालाय. आता भाले आहे इथून 6 किलोमीटर आणि निजामपूर आहे 12 किलोमीटर. सुंदर सुंदर कोकण सुंदर. हे इथून डाळ मारली तर ऋषी, डाळ मारली तर तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी आहे वडखळच्या पुढे. इथपर्यंत आता प्रवास कसा झालाय तो तुम्ही पहा. तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतो आणि आपण पुढे बोलू. व्यवस्थित आहे ना? हे गेट जवळ आहे. अरे तू बसला का नीट? मागे टेका दे पण जास्त जोरात नको देऊ. म्हणजे दे नॉर्मल. झालंय ना? बसलाय ना? काय अडचण नसेल तर मला सांग. Head southeast toward Nagghar Road, then turn right onto Nagghar Road. चलो बाप्पा येतो. चला. हा तो बोला गणपती बाप्पा. Turn left onto New Golbandar Road, Vimal Dairy Road. साई बाबा की 500 meters. चलो. Turn right onto New Golden Nest Road. या हळूहळू ऋषी. New Hampshire 66 is closed. Check conditions before you go. ओके ओके थाई. काय ऋषी भाऊ गुड मॉर्निंग. बाबा आपला गॉगल घ्यायचा भाई पडला. मागात पडला. रेबॅन होता. अरे मी इथे जाताना भेटेल आपल्याला रिटर्न येताना. कितीचं भरलं? फुल केली टाकी? राव ना, मोबाईल पडणार नाही ना. नाही बाबा, फक्त बघत राहा एकदा. गुड मॉर्निंग ठाणेकर आणि गुड मॉर्निंग डबल सीटर. वाजलेत सकाळचे 6:10 झालेत आणि आता आहे आपण तलावांचं शहर ठाणे. ठाण्यामध्ये आहोत. निघालोय माणगावला. तर मित्रांनो, आज तारीख आहे 9 मे 2025 आणि आपण जात आहोत आज माणगावला बागवाडी या गावामध्ये. आणि बागवाडी हे गाव तुम्हाला मागच्या सिरीज वरूनच कळलं असेल. आपला मित्र ओमकार दिघे त्याचं गाव आहे आणि त्याचं आहे लग्न आणि या निमित्ताने आपण जातोय गावी. मी आहे, माझ्या मागे आहे आर्यन द मॅन फ्रॉम भाईंदर, जो माझ्यासोबत अलिबागच्या ब्लॉगला आलेला. आणि त्याच्यानंतर अँटॉर्कवर आहे ऋषी आणि अज्जू. ऋषीला पण तुम्ही माझ्या कित्येक ब्लॉग मध्ये पाहिलं असेल. आणि सोबत आहे अज्जू माझा भाऊ. तर असे 4 जण चाललोय आम्ही माणगावला बागवाडी येते. सकाळी 5 वाजता हा प्रवास सुरू झाला, 5:15 पर्यंत. आणि आता बरोबर अर्ध्या तासामध्ये आपण ठाणे क्रॉस केलंय. कळवाला आहोत. ही राईड तर होणारच होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जरा उजेड पण लवकर होतोय. त्यामुळे आपल्याला 6 वाजता मस्त लख्ख असा प्रकाश मिळालाय. आज आहे हळद ओमकारची. तर आपण आज अटेंड करणार तो हळद. उद्या लग्न आणि त्याच्यानंतर घरी उद्याच्या उद्या. तर असा काही आपला प्लॅन आहे. तर चला पुढे भेटूया. खूप काही गप्पा गोष्टी आपल्या होतीलच. नेहमीचे रोड आहेत. वाशी मार्गे जातोय. आता पनवेलला गेल्यावर बघूया आपण पाली खोपोली मार्गे जायचो की वडखळ मार्गे, म्हणजे मुंबई गोवा आपला. लेट सी. तोपर्यंत हा माझा एकदम बोरिंग रोड आहे. मला नाही आवडत हा रोड, कळवा ते तुर्भ्यापर्यंत. तर हा पहिला क्लिअर करून घेतो. चलो मित्रांनो, हवा भरली जाते मागे पुढे मागे. कितना हुआ? हे पैसे राजू.
तर मित्रांनो आता आहे पनवेलमध्ये ओरियन मॉल आहे, त्या ब्रिज जवळ आहे. वाजलेत सकाळ 6:55. भूक लागले, आता कुठेतरी नाश्त्याला थांबू. मे महिन्याचा हफ्ता आणि तुम्हाला माहित असेल की अचानकच हा अवकाळी पाऊस आलाय आणि अवकाळी पावसामुळे ना जी गरमी होती ती थोडी नाहीशी झाली आणि सकाळचं वातावरण आणि पनवेल असल्यामुळे थंडी मला जाणवते आता थोडीशी, एकदम हलकीशी, एवढं पण नाही. जेवढी गरमी लागत होती त्यापेक्षा तरी बेटर आहे वातावरण आणि समोरचं वातावरण सुद्धा क्लिअर आहे. म्हणजे समोर मला कर्नाळ्याचा एक बोटाचा डोंगर पण दिसतोय पूर्णपणे क्लीन, क्रिस्टल क्लिअर. तर एवढं वातावरण साफ झालंय. मे महिन्याचे दिवस असल्यामुळे सगळी मंडळी आपली चाकरमानी गावी जात आहेत आपापल्या गाड्या घेऊन. ही पनवेलची काळुंद्रे नदी. आता कुठेतरी नाश्त्याला थांबू, नाहीतर आपण सीधा वडखर रोडला म्हणजे आपल्या मुंबई गोवा हायवेला लागू, तिकडे आपण ब्रेकफास्ट करू. गाड्या दोन्ही एकदम मस्त चालतायत. मध्ये कुठेतरी आपण हवा पण भरली. आणि ऋषीची मला एक कंप्लेंट आली की ब्रेकच नाही लागत आहे एंटॉर्कचा अजूनही. काय माहिती, सर्व्हिस तर केलेली, ब्रेक लागायला पाहिजे. उजवा हाताचा म्हणजे समोरचा ब्रेक नाही लागत आहे पुढचं. ही जरा चिंतेची बाब आहे आमच्या चौघांसाठी, कारण अजूनही आम्हाला 100 किलोमीटरचा टप्पा पार पाडायचा आहे. आतापर्यंत झाले 60 किलोमीटर पूर्ण. अरे वा, 1.5-1.25 तासात आपण 60 किलोमीटर कापले आहेत. आणि काय म्हणतोय ऋषी, ब्रेक दाखव. अरे पूर्ण दबतोय रे. ब्रेक पॅड चेंज करायला लागतील. ब्रेक पूर्णपणे टच होतोय, म्हणजे ब्रेक पॅड संपले असतील आणि आपल्याला आता ते चेंज करावे लागतील. पुढे जर मेकॅनिक भेटला तर आपण टाकू. चला. आबा कसा बाहेर आलाय. भाई 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 भाई, एक नंबर रे. फुल ॲनाकोंडा टर्न. Turn left onto National Highway 66. गोवा पेन. Continue on National Highway 66 for 45 kilometers. मित्रांनो, फायनली आपण टच झालो आहोत मुंबई गोवा हायवे आणि आपण जात आहोत मुंबई गोवा हायवे नाही, पाली मार्गे पण गेलो असतो पण ती फील नाही येत आपल्याला. जेव्हा आपण वडखर किंवा मुंबई गोवा पळसे फाट्यावरून जातो तेव्हा असा फील येतो की आपण कोकणात जातोय. वा, आणि या फील साठीच आपण इथून जातोय. अशा आठवणी ताज्या होतात. असं किती वेळा पण सांगा, मी या रोडने प्रवास करू शकतो. जे आपले रूट आहे ते आपण विसरले नाही पाहिजेत. आणि समोरच पाहताय तो कर्नाळ्याचा एक बोटाचा डोंगर किती क्लिअर दिसतोय एकदम. ना धूळ आहे ना धुकं आहे, एकदम मस्त आहे की सगळे डोंगर दिसतात मला आजूबाजूचे, असं लख्ख प्रकाश पडलेले. वा, आता आपल्याला मेकॅनिक भेटणार की नाही माहित नाही. ऋषी मला दिसत नाहीये. ऍक्च्युली गाडी मला स्लो करावी लागेल थोडी. हा, पाऊस पडून गेलाय ना, मस्तपैकी मातीचा सुगंध नाकामध्ये दरवळतोय. मी कानामध्ये बोलणार होतो, नाकामध्ये दरवळतो आणि खूप छान वाटतंय. आता इकडे एक स्पीड ब्रेकर आहे. तर डबल सीटर्स आता मी पोहोचलो आहे वडखळला. ही पाहताय तुम्ही JSW ची फॅक्टरी. आणि वा, इतकं मला सुंदर दृश्य दिसतंय ना. हे बघा, हिरवे हिरवे डोंगर, इथून कारखान्यातून निघणारा धूर. म्हणजे पहिल्यांदा मी असा 7 वाजता, ओ माय गॉड, थांबा जरा हळू. सकाळी 7:45च्या दरम्यान मी इकडे आणि खूप सुंदर वाटतं. हा ब्रिज बघा ना वडखळचा, सही यार. आणि जी गाडी पळवायला पण धमाल आली ना, काय सांगू तुम्हाला. अज्जू आणि ऋषी पुढे एंटॉर्कवर. आपल्याला पनवेलला काय मेकॅनिक भेटला नाही आणि अजून आपण नाश्त्याला पण नाही थांबलोय. ओ माय गॉड, चायला खड्डा आला तेव्हा ना. वा, भारी आहे. खड्डा बघून. या वडखळच्या पण ब्रिजवर ना थोडे खड्डे आहेत, ते संपवून चालवावं लागेल गाडी. आणि इथे JSW फॅक्टरी पूर्णपणे क्लिअर दिसते. आज वातावरण एवढं शुद्ध कसं काय, माझ्या उघड्या डोळ्यांना सगळं काही दिसतंय. आता इथून सुरू होईल खरा मुंबई गोवा हायवे. पोहोचलो आहे वडखळ येथील डोलवी या गावामध्ये. फिलिंग आहे मुंबई गोवा हायवे म्हणजे फिलिंग आहे. फक्त 60 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आम्ही कधी एवढे किलोमीटर गाठले काय कळलं पण नाही. सकाळच्या प्रहारामध्ये मस्त थंड हवा घेत हा निसर्ग अनुभवत 100 किलोमीटर आम्ही पार पण केले. वा, हीच धमाल असते सकाळ राईड करण्याची, लवकर निघण्याची. जेव्हा पण मी निघायचो बस लेट जायचो. अजून तर बरंच पुढे गेलं यार. खतरनाक. आणि बाजूला आपल्या कोकण रेल्वेचा रूळ. फक्त आता कोकण रेल्वे आली पाहिजे बस, आपल्या ब्लॉगला 4 चांद लागतील. काय भारी वाटतंय ना. बाबा, फोटो काढायची खूप इच्छा होते पाहिजे. आणि मी थांबणार कुठेतरी पुढे.
तर मित्रांनो, तुम्ही आता इथपर्यंतचा प्रवास पाहिला असेल आमचा, कसे आलो. आम्हाला मॅकॅनिक तर भेटला नाही, खूप भूक लागलेली, तर म्हटलं आपण नाश्ता करायला थांबूया. तर आता मस्तपैकी मी मेदूवडा मागवलोय. ऋषी तू काय? वडापाव. ऋषी, आर्यन वडापाव, अज्जू मेदूवडा, असं आम्ही नाश्ता करतोय. सकाळचे 7-8 वाजलेत, त्यामुळे आम्हाला मॅकॅनिक कोणी अजून असा ओपन नाही मिळाला. ऋषीने 1 नंबर गाडी चालवून आणली एका ब्रेकवर. भारी चालवतो रे, बोटे पास म्हणून तू एका ब्रेकवर. तर मित्रांनो, फटफट आता नाश्ता करतो. फटफट नाही, स्लोली मस्त पोटभर खाऊन घेतो. तोपर्यंत तुम्ही हे सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. आपण चाललो हळदीला आणि आता ओमने काय बँजो पण नाही ठेवलाय आणि डीजे पण नाही ठेवला. तर आपण आता इथे स्पीकर घेतोय, त्यासाठी स्पीकर घेतो. तुम्ही गाणं लावतो माहिती आहे, मगाची बंद झाला. तुम्ही गाणं लावून नाचायचं दोघांनी, नाचायचं दोघं. काय म्हणतो आर्यन, कसा आला प्रवास तुला? तर मित्रांनो, वाजलेत आता 9:05. नाश्ता करून निघालोय. नाश्ता करायचा होता मस्तपैकी, सगळ्यांनी नाश्ता करून घेतला पोटभर. आमचा पाऊण तास तिकडेच गेला. 8 वाजता आम्ही पोहोचलेलो आणि निघता आता 9 वाजले. पोहोचलोय आपण लांगीवाडी समवेअर. मस्त एकदम प्लेझंट वातावरण आहे. मला खूप छान वाटलंय. मी असं शब्दात नाही व्यक्त करत आहे की मला किती सुख मिळतंय इथे राईड करताना. इंदापूर सरळ, कर्नाळी लेफ्टला. अज्जू आणि ऋषी पुढे गेलेत. मॅकॅनिक आपल्याला काय भेटला नाही. हा आहे वडखा नंतरचा मुंबई गोवा हायवे आणि खूप मस्त भेटला आतापर्यंत मला. जवळजवळ 15 किलोमीटर कापलेत वडखा नंतर आणि मस्त भेटलं. फक्त जिथे गाव होतं ना, तिकडे फक्त त्यांनी थोडं काम चालू आहे ब्रिजचं फटफट, पण रोड एकदम जबरदस्त बनवलं. होपसो पुढे पण असेच असतील इंदापूर पर्यंत, कारण इंदापूर नंतर तर छानच रोड आहेत. बाजूला शेती, ते डोंगर एकदम क्लिअर दिसणार आहे. वा. आणि तो बघा कोकण रेल्वे रूट, ही लालपरी ठाण्याची. अज्जू आणि ऋषी पुढे गेलेत कारण ना मी गाणी लावतो ना तर मोबाईल ना चुकून व्हायब्रेट होऊन हे आहे ना, हे ते मोबाईलच्या बटनावर येतं. ते प्रेस होऊन ना मोबाईल बंद झाला आणि SD कार्ड म्हणजे मेमरी कार्डचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे गाणीच नव्हते दिसत. त्यामुळे परत स्विच ऑफ करून स्विच ऑन केला. अगोदर गाण्यांची प्लेलिस्ट आहे ना माझी, ती मी पूर्ण कॉपी करून ठेवतो बॅकअप करून, ती रिस्टोर केली आणि त्याच्यानंतर निघालो. आणि अज्जू आणि ऋषी मला वाटतं पुढे गेले बऱ्यापैकी. ऋषीला आता माझा चष्मा दिलाय. ऋषीचा जो गॉगल होता ना तो वेस्टर्न हॉटेलच्या पुढे गेला आणि पडला. तो मी पाहिला, पण गाड्या वगैरे होता म्हणून उचलला नाही. ऋषीहून बोलला जाऊ दे पुढे. गोप्रोची एक बॅटरी चार्ज करत ठेवली आणि इथे दादा चाललेत कुठेतरी सायकलवर मस्तपैकी. ही बघा कोकण रेल्वे, वा आली ना शेवटी. वा काय दृश्य. ही कोकण रेल्वे, हा आपला मुंबई गोवा महामार्ग आणि आपली गुर्रम. वा क्या सीन है. आणि ते ट्रक पलटी झालाय बिचारा, वाटतं एका कुशीवर झोपला होता. आतापर्यंत अशी काही स्टोरी आहे. मुंबई गोवाचं पण काम आता जोरदार चालू आहे. फक्त व्यवस्थित काम करा, पुन्हा खराब नको व्हायला. पोहोचलोय आपण कोळेती या गावामध्ये. मला वाटतं मी सकाळचं गाडी चालवतोय म्हणून मला हे चांगले वाटतं, पण नाही, छानच रोड आहेत. अजून सुद्धा पाहू शकता तुम्ही रोडचं काम चालू आहे. बाईक 40, कार 50. अजून आपल्याला 46 किलोमीटर जायचंय. मी पेट्रोल टाकलेलं ना ते काल 450 आणि 450 मध्ये अजून 126 किलोमीटर गेली गाडी. अजून आपल्या 3 कांडी बाकी आहेत. म्हणजे 3 कांड्या म्हटलं ना तर 70-80 किलोमीटर गाडी आरामात जाईल. म्हणजे 450 मध्ये आपली गुर्रम जाते मानगाव पर्यंत. अरे वा. फक्त 45 किलोमीटरचा टप्पा गाठायचा आहे. इंदापूर सरळ पळस या गावामध्ये पोहोचलो आहोत. हे पहा, मुंबई गोवा हायवेची कामं वडखानंतर जोरदार चालू केलेली आहेत. आता पहिला हे पण रोड इतके घाण असायचे ना, बापरे. प्रत्येक याला स्पीड ब्रेकर. आणि आता बघा सुसाट जातो आपण. जागोजागी आपल्याला पेट्रोल पंप दिसत आहेत.
हे आलो आहोत आपण नागोठण्याला आणि नागोठणे येथे पाहू शकता ना, तर इथेही पुलाचं बांधकाम चालू केलंय. नाही तर पहिला वाहतूक पूर्ण तिकडूनच वळवलेली, आता प्रॉपर सर्व्हिस रोड पण बनवलेत आणि पुलाचं बांधकाम पण चालू केलंय. बरं आहे, गावागावातून जर असे पूल झाले ना तर फटफट जाता येईल, जसं वडखर टू पेन आहे तसं. आणि आता 9 वाजले तर आता ऊन जरा लागायला लागलंय. जिथे गाडी स्लो करते ना तिकडे जरा गरमी लागायला लागली आहे. 10 मिनिटात आपण पोहोचलोय वाकणला, पण आपली पोरं काय दिसत नाहीये, गेले कुठे दोघं. हा बघा लेफ्टला पुणे, पाली, खोपोली, लोणावळा, एक आतून पण रोड जातो पाली खोपोली मार्गे. बट दिस इज बेस्ट मार्ग, आपला मुंबई गोवा मार्ग. वा, ही बघा ही नदी बघा, क्या बात आहे. आता थोडा वेळ आहे, आता कसं आम्ही जाऊ ना तर लगेच आपला दुसरा ब्लॉग चालू होईल. त्याच्यामध्ये आपण ओमकारची हळदीचा सगळा प्रोग्राम असणार, देवाचा वगैरे रिच्युअल परंपरा कराव्या लागतात त्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेळ भेटला तर आपण नदी वगैरे असेल जवळ तर जाऊन येऊ. आता येईल पुढे सुकेली खिंड, मग येईल कोलाड. सुकेली खिंड, कोलाड, इंदापूर, कमान गाव झालं. बघा ना, काही वर्षापूर्वी हे कसे एकदम खडबडीत रोड होते, म्हणजे हा एवढा पॅच जायला सुकेली खिंडीपर्यंत तिथपर्यंत हा फुल अर्धा तास जायचा, फुल असं तसं. आणि आता किती बरं वाटतंय. सुकेली खिंडीमध्ये आहे, त्या बाद आहे. सरकारने शेवटीला मुंबई गोवा हायवेचं काम मनावर घेतलं की काय. एक खड्डा नाही दिसलाय मला आतापर्यंत. हा थोडे म्हणजे एखाद दोन होता. स्टार्टिंगला जसं काम करायचं तर कशाला थांबतात. हा एक रोड बांधा, त्याच्यानंतर परत एक खराब झाला की परत बांधा, त्यापेक्षा एकदाच असा सिमेंटचा बनवून टाकायचा तर काम भारी झालं असतं. ही आहे सुकेली खिंड. कोलाड पोलीस ठाणे हद्द सुरू. अरे वा, इथे टोल बांधला काय. टोल गेट 1 किलोमीटर. कोकणवासियांनो, डबल सीटर हा आहे नवीन टोल जो सुकेली खिंड चालू होतो आणि संपतो तिथे तयार केला गेला आहे. जोपर्यंत मुंबई गोवाचं पूर्ण काम नाही होणार, मला वाटतं तोपर्यंत हा टोल चालू नाही करणार. ओके, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हा आहे टोल. तारोडा टोल प्लाझा. कोलाडची नदी. सगळीकडे आता विस्तारीकरण होत आहे, इथे पण लहानच जागा होती ती सध्या काढली आणि मुंबई गोवा महामार्गासाठी विस्तारीकरण केलं जात आहे. वा 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 वा, हे काय बघतोय मी, चक्क सिमेंटचे रोड कोलाड मध्ये. वा 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 वा. तर मित्रांनो पोचलोय आपण कोलाडला. ए कोलाड मध्ये पण पाहू शकता ब्रिजचं काम चालू आहे. अरे वा, केलं पाहिजे ना तर परत पाऊस पडला तर चिखल होईल सगळं. तर मित्रांनो आता येईल इंदापूर. फायनली अज्जू आणि ऋषी आपल्याला भेटले आहेत. ऍक्च्युली मी इकडे थांबलेलो 5 मिनिटं अगोदर आणि बोललो हे कुठे आहे, तर अजूनही लाईव्ह लोकेशन सेट केलेलं, त्याच्यावर मी चेक केलं तर कळलं पुढे जात. बोललो पळवतो गाडी, आपल्याला ते पण भेटले आहेत. आणि ट्रॅफिक कसलं आहे. अरे तुम्ही मागे पण थांबलेलात काय. अरे मी थांबलो, मी बघितलं जवळ त्याला बोललो बस चल लवकर. ओके, तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो इंदापूरला. इंदापूरच्या अगोदर आहे आणि इथे ना डायव्हर्जन, तर तुम्ही पाहू शकता ना इथे पूर्णपणे ट्रॅफिक लागली आहे. इथे आहे इंदापूर आणि इथून डायव्हर्जन चालू होतो समोर. तर अशी काही लांबच्या लांब ट्रॅफिक लागले. काही गाड्या रोडवर आहेत आणि काही येत आहेत सर्व्हिस रोडने, जो रोड बनतोय. आणि इथे आपल्या गाड्या फुल लोडेड, आपली गुर्रम आणि आपली ब्लू परी. फुल संसार आणलाय रे तुम्ही तर. हा ऋषी, संसार आणलाय तुम्ही. विषय आहे का. इथे आपली गुर्रम, इथे आर्यन आहे. आर्यन कसं वाटलं. कंटाळला पक्का, मजा आली. घरी फोन करायला बोल इंदापूरला पोचलो. ओके, इथं टँक बॅग लावली आहे. इथे नेहमीप्रमाणे आपल्या चप्पल्स वगैरे मी याच्यात ठेवल्यात ॲक्च्युली. आणि अजूची ब्लू परी पहा. इथे अजून एक कपड्याची बॅग ठेवली. इथे माझी लॅपटॉपची बॅग. इथे अजू आणि इथे ऋषी. मित्रांनो फक्त 9 वाजलेत, सॉरी 10 वाजले, पण ऊन आता असं लागायला लागलं की 12 वाजले. चले आपले 12 वाजायच्या अगोदर आपण पोचावं लागेल. जरा बाईक आहे म्हणून काय वाटणार नाही. हे बघा ट्रॅफिक पहा. 12 seconds later. In 500 meters, turn left onto Indapur, Vadhavan Road. मित्रांनो इंदापूर मध्ये आहे आणि काम चालू आहे पूर्ण रोडचं, त्यामुळे 100 मीटरचा पॅच वळवला गेला आहे.
तुम्ही पाहू शकता ही गर्दी, ट्रॅफिक. बागमंडला ठाणे. कोळी आला. ओके ओके, आता आपण ना भाले मार्गे समथिंग जाणार आहोत. रेल्वे क्रॉसिंग सावकाश जा. थांबा थांबा, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. मित्रांनो, बाहेरून ट्रॅफिक दाखवत होता, त्यामुळे हे बघा आम्ही आलोय रेल्वे क्रॉसिंग. लेफ्टला पेण आणि राईटला होतं इंदापूर आहे का. आणि हा बनतोय तो बायपास मार्ग आहे माणगावचा. मध्यंतरी मी एक रील पाहिलेली, तर या बायपासला कोणी बनवून देत नाहीये आणि आता कुठेतरी गावातला रोड आपण घेतलाय. आणि ठीक आहे चला. हा कुठेतरी मुंबई गोवा महामार्ग सोडून आपण आतमधल्या गावातील रोडला लागलोय. मस्त नद्या वगैरे दिसतात आपल्याला. फक्त एकदा श्रीवर्धनला जाताना आपण कसा रस्ता चुकलेलो तसं चुकायला नको. वा, पुन्हा एकदा गारवा ही लोक आहेत मागेच आहेत. खूप भारी वाटतंय. कोकण हे एक असं आहे ना, जिथे कुठेही जा मन प्रसन्नच होऊन जातं, रात्र सोडली तर. मला निखिलचा आता फोन आलेला. निखिल म्हणजे आपण ज्याच्या लग्नाला गेलेलो, तो म्हणाला भाले मार्गे या, त्यामुळे आपण भाले मार्गे जातोय. हा आहे तो भाले मार्ग, आतमधल्या गावागावातील रोड. तर मित्रांनो, इंदापूरला होतो. इंदापूरमधून आतमध्ये शॉर्टकट घेतला जो डायरेक्ट निजामपूरला बाहेर पडतो. तर असंच जात होतो आणि सुंदर असं आम्हाला दृश्य दिसलं कोकणातलं. वा, हे पहा भात लावलाय आणि इतकं छान वाटतंय ना हे. असं आम्ही आलो आणि बोललो ऋषीला, आता थांब इथे एक फोटो तरी झालाच पाहिजे. इतकं भारी दिसत नाही बघा, माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल. रोड जरा लहानच आहे, गावागावातून जातोय. रुद्रावली, पानसाई, कुंभारते, त्यानंतर जवाटे, भाले या मार्गे हा रोड जातो. आणि खरंच पीस वाटते यार, आई शपथ. काय म्हणतो? बस एकदम आनंद झाला. एकदम भारी. तर मित्रांनो, वाजलेत ना 11:15 वाजलेत. जसं निजामपूरला आम्ही आतमध्ये घुसलो ना, पूर्णपणे छान असा व्ह्यू भेटला. मग आम्ही फोटो काढत बसलो आणि बराच टाइम झालाय. आता भाले आहे इथून 6 किलोमीटर आणि निजामपूर आहे 12 किलोमीटर. आणि गाव सोडल्यानंतर, नदी क्रॉस केल्यानंतर मस्त आम्हाला रोड लागलाय. तरी निखिल बोलला आम्हाला की मस्त रोड गेलाय, त्यामुळे आम्ही या रोडने आलोय. वा, खूप सुंदर रोड आहे यार. जाताना पण इथून गेलो तर काय हरकत नाही, एवढं मानगावच्या ट्रॅफिक मधून जाण्यापेक्षा. भालेवाले पब्लिक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भाले 5 किलोमीटर. ओहो ओहो, काय भारी रोड आहे यार, एकच नंबर. आणि इथे दादा गुरं घेऊन जाताना, हॅलो गुरज, ए बैंडी, घाबरलो. धमाल रोड आहे यार. सुख म्हणजे काय, तर सुख म्हणजे हे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपण कोकणच्या रोडवर गाडी चालवतोय. वा, आणि पण विदाऊट खड्डेवाला रोड. नो पॅच, नो होल, ओनली प्लेन रोड. फक्त वाकणाला आपल्याला व्यवस्थित गाडी हाकावी लागेल. आता आपण हाकले जाऊ. वाकण्याला येते या रोडला, यु नो. वाकणं मीन्स टर्न्स. नाही नाही म्हणता, पण ही व्हिडिओ आय थिंक लांब झाली असेल, लांब लॉंग मोठी. आणि जरा मदत चालवावी लागेल, कारण एंडला रेती टाकली गेली आहे. आणि सुंदर असं गावातलं मंदिर आलं. आणि गाव कोणतं आहे तर भिनाड गावामधील सुंदर असं मंदिर. आणि इथे सुद्धा लग्न, श्वेता आणि ओमकार. वा, 5 मेला लग्न झालं आहे. गावातली लग्न म्हणजे एक नंबर भाई. जे मुंबईमध्ये आपण हॉल बिल घेऊन खर्च करून लग्न करतो, त्याच्यापेक्षा लग्न असं मस्तपैकी 10 बाय 10च्या अंगणामध्ये अंतरपाठ ठेवून लग्न लावायचं, त्याच्यात सुख एक नंबर आहे. आणि माझी इच्छा आहे की असंच आपल्या दापोलीच्या गावी करावं लग्न, मामाच्या बंगल्यावर. मस्त धमालेल, सगळेजण असतील. कारण मामाचंच लग्न झालेलं शेवटचं 2010 मध्ये. त्याच्यानंतर सेजलचं होणार होतं, पण तेव्हा कोविड आला. त्यानंतर मग आता कोणाचंच नाही. साहिलचं झालं तर होऊ शकतो, नाही तर माझी इच्छा खूप आहे की असं लग्न करावं मामाच्या बंगल्यावर. पाऊस पडून गेलाय, पावसाचे दिवस नाही आहेत, पण पाऊस पडत गेल्यामुळे ना. आणि वा, इथे बघा त्या झाडाला काय बहर आलाय, पिवळ्या पिवळ्या फुलांचा. किती सुंदर दिसतंय यार. हीच आहे कोकणातली सुंदरता. माळ रानामधून आपण गाडी चालवतोय. वा वा वा.
एकच नंबर. तर म्हणत होतं की हा ढग आता आलेत आकाशामध्ये. पावसाचे दिवस तर लांब आहेत, पण अवकाळी पाऊस पडून गेलाय. थोडं वातावरणात ओलावा आहे, थंडावा आहे. फक्त थांबलो की गरम होत आहे. आणि गाडी आपली सुसाट जाते 70च्या स्पीडवर. आणि हे कुठे कुठे रोड आहे, जबरदस्त रोड आहे यार. माझी बग ऐकण्यापेक्षा ना हा रोड तुम्ही एन्जॉय करा. ओहो, क्रिकेटचं मैदान काही सुपर्ब आहे यार. गावी क्रिकेटचं मैदान म्हणजे लाल माती, मोकळी हवा, मोकळं मैदान, बाजूने जाणारे एसटी. आणि असे हे गाव. पोहोचलो आहे भाळे या गावामध्ये. आणि काका चालताना. निजामपूर आहे फक्त 6 किलोमीटर आणि आपल्याला टोटल जायचंय 9 किलोमीटर. हा सुपर्ब यार, एक नंबर रोड मिळालाय. सुख आहे हे. इथे आपले कोकणातले जांभे खडक आणि हळूहळू इंदापूर 8 किलोमीटर, सुतारवाडी 8. आणि आपल्याला जायचंय राईट. मागे रोड गेला तो माहित नाही. ओहो 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 ओहो, क्या बात आहे. हळूहळू मित्रांनो, ब्रेकिंग एकदम प्रॉपर असली पाहिजे. तुमच्या गाडीवर तुमचा हात असला पाहिजे, म्हणजे तुम्ही ही वळणं पार पाडू शकता. आणि आणखी एक सुंदर असं मंदिर गावातलं. तर आपण हॉर्न वाजवूया. भालजाई मंदिर भाले. आणि इथे काकी आंब्याच्या झाडाखाली मस्त की गाडीची वाट पाहतायत वाटतं. सुपर्ब यार. म्हटलं ना, कोकणातला कोणत्या पण भागात जा, तुम्ही दुःखी होणारच नाही. हा हे कर्व्स बघा. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी जास्तच काहीतरी तारीफ करतोय कोकणातल्या रोडची, तर करणारच. कारण हायच आहे इतकं सुंदर. समोर दिसते आपली सह्याद्री पर्वत रांग. इथून या टोकापासून पूर्ण मला वाटतं 180 मध्ये पूर्ण पसरलंय. आणि मस्तपैकी डोंगर दिसतो आपल्याला. वा, आता मी जाताना याच रोडने जाणार. पोहोचलोय आपण चांदेवाडी या गावामध्ये. निजामपूर आहे 4 किलोमीटर. उतार आहे. उताराचं चिन्ह दाखवलं आहे, त्यामुळे गाडी थोडी स्लो करावी लागेल. आणि उतारासोबत हा कर्व, बापरे, हा कर्व बघा मित्रांनो, डेंजर होता रे. मला वाटलं फक्त असा उतार आहे तर असा उतार असेल, पण हा कर्व होता. बाजूला नदी आहे आणि नदीवर बांध घातला गेलाय. तर आपण इथे सुद्धा 1-2 फोटो काढूया. चला. फोटो थांबले नाही पाहिजे भाई, आपण कोकणात आहे. फोटो थांबले नाही पाहिजे. फोटो खोल अजून. सुंदर सुंदर कोकण सुंदर. इथून डाळ मारली तर मगर बिगर आहे की काय. चल चलो, फोटो काढून झाले आहेत. भाई माझं तर मन असं वाटतं की मित्रांनो, जर मी एकटाच असतो ना तर भाई इथे कोपऱ्या बिपऱ्यात इथे थांबून मी फोटो काढले असते. फुल 360 पण आहे आपल्याकडे. आणि सोबत ट्रायपॉड पण आहे. ट्रायपॉड वर 360 लावला असता आणि मस्तपैकी सेल्फ शॉट घेतले असते. आणि त्या एडिटिंग मध्ये ते सॉर्टेट केलं असतं. वा. आता आपण लागू बुठवली खडसांबळे रोड, म्हणजे आपला माणगाव भिरा किंवा पुणे भिरा फाटा बनतो ना, तिकडे लागू. तर मित्रांनो हे बघा, पुणे डावीकडे 104, निजामपूर 2. आणि हे आता आपण कुंभार ते या गावामध्ये आलोय. onto National Highway 753F. भूल करतोय 450. A few inches later. 450 म्हणजे 4.5 लिटर मध्ये माझी गाडी गेली आहे. अजून बाकी होतं पेट्रोल 180 किलोमीटर. आता पुन्हा एकदा 450 टाकलंय. आणि आता आपण हे पेट्रोल पंप आलो म्हणजे समजायचं आलो आपण दिघेच्या गावी. दिघे बोलू आपल्या ओंकारच्या गावी, कावडेवाडी. इथूनच दाखवतो रे. हे पुढून जाऊया.
एक पुढून पण रोड आहे. लास्ट टाइम आपण त्याच रोडने गेलेलो आहे बघा इथून. इथे आलेत का आता? कुठे ओम कुठे? मंदिरात आहे काय? अच्छा, हे घरी जाऊया ना मग. निखिल कुठे आहे? निखिल इथेच आहे काय? काय बोलतो प्रतीक? कसं आहे? मस्त पाहिजे निघालेले. हा 5ला का हो बघा भाऊ. हा अरे मस्त होता एकदम. गावात जा ह्याच्या घरी तुम्हाला घर दाखवतो. तेच कुठे पण वरती घर माहिती आपल्या वरती. फिरा. ढांगे टाका रे ढांगे टाका रे ढांगे टाका रे. तर मित्रांनो आपल्याला लेट झाला आहे. आपल्याला हे सगळं शूट करायचं होतं पण असं काय नाही. तर फायनली आपण पोहोचलोय बागवाडी ओमच्या गावी. हा मागचा रोड आहे, प्रॉपर वाडीतला रोड तिकडून आहे. तर लास्ट टाइम आपण इथून गेलेलो त्यामुळे आपण इथून जातोय. आणि हा वळण चढ बाबा चढ शाबाश. तर चला मित्रांनो 180 किलोमीटरचा प्रवास पूर्णपणे पार पडला आहे. आता आपण सरळ दुसऱ्या भागामध्ये भेटूया. आपण इथे बैल पाहिलेली, परत लग्न पाहिलेलं, मजा आलेली. तर मित्रांनो ही पण व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. आणि नवीन असेल तर लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओला नोटिफिकेशन येईल. पाऊस पडून गेला आणि मस्त मातीचा सुगंध सुटलाय. तर चला भेटूया पुढच्या भागात. हळदीच्या भागात फुल धमाल येणार आहे. कोकणातलं लग्न आणि कोकणातली हळद. चला तर आपल्या भाईंदरचे सगळे मित्र मंडळी आलेत, ती सगळी आता भेटतील आपल्याला. ऊन नको यायला. हा इथे फोटोशूट चालू आहे. ऋषी भाऊ तुम्ही काय मध्ये येत आहे? भावा हो भावा. अरे एक नंबर आहे आई शब्द असं वरती बघ. हा बस बस बस. ऋषी साईड हो, ऋषी साईड हो, ऋषी साईड हो. अरे क्लाउड बघ. अरे हल्ला का तू? तशीच पोच दे. तर इथे बघा, इथे मागे मागे. आता तिथे दाखव. हा तिथे जा कुठे जीव घालवायचा.